धनु राशी. उद्यापासून 7 दिवसात फिरणार नशिबाचा काटा. या 3 गोष्टी टाळा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ज्यांच्या नशिबात संघर्षाची लाट असते त्यांच्याच आयुष्यात यशाचा किनारा असतो. धनु राशीच्या मित्रांनो, आजवर तुम्ही खूप सोसलाय. कधी रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली तर कधी विश्वासाने घात केला. पण आता अश्रू पुसण्याची वेळ आली आहे, कारण उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येत आहे. पण सावधान, जर तुम्ही या 7 दिवसात त्या 3 चुका केल्या तर आलेली संधी हुकू शकते. धनुरास ही रास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि अफाट कष्टाचं दुसरं नाव. पण गेल्या काही काळापासून तुमच्या नशिबाचं चक्र जणू कुठेतरी अडकून पडलं होतं. घरात कटकटी, खिशात खडखडाट आणि मनात अस्वस्थता. असं वाटत होतं की देव आपली परीक्षाच घेतोय. पण मित्रांनो, अंधार जितका गडद असतो तितकीच पहाट जवळ असते. येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहेत. पण हे यश टिकवायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवावा लागेल. नशिबाचा काटा नेमका कसा फिरणार? ग्रहमान बदलत आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आता अशा स्थितीत येत आहे जिथे तो तुमच्या कष्टाचं फळ द्यायला तयार आहे. आर्थिक वृद्धी. गेल्या अनेक महिन्यांपासून अडकलेले पैसे अनपेक्षितपणे तुमच्याकडे येतील. कामाच्या ठिकाणी सन्मान. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. कौटुंबिक सुख. घरातल्या तणावाचं वातावरण निवळेल आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. सावधान, या 3 गोष्टी अजिबात करू नका. यश जवळ आलं की माणूस अनेकदा भरकटतो. या 7 दिवसात तुम्हाला खालील 3 गोष्टींपासून लांब राहायचं आहे. 1. रागावर नियंत्रण. शब्दांचे वार आणि काळजाच्या जखमा. धनु राशीचा स्वभाव मुळातच अग्नितत्वाचा आहे. तुमच्यात ऊर्जा अफाट आहे, पण जेव्हा ही ऊर्जा रागाच्या रूपात बाहेर पडते तेव्हा ती समोरच्याचे नुकसान करण्यापेक्षा तुमचे स्वतःचे नशीब जाळून खाक करते. परिस्थिती काय असेल? येणाऱ्या 7 दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचे जुने शत्रू किंवा तुम्हाला नावं ठेवणारे लोक तुम्हाला मुद्दाम चिथावणी देतील. ते तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला वाटेल की मी गप्प का बसू, मी चुकीचा नाहीये. बरोबर आहे, तुम्ही चुकीचे नसालही, पण लक्षात ठेवा, जिंकण्यासाठी कधीकधी हरलेलं नाटक करावं लागतं. काय टाळावे? जर तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर दिले तर वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होईल. यामुळे तुमच्या नशिबाचा जो शुभ काळ किंवा पॉझिटिव्ह पिरियड सुरू झाला आहे त्याची दिशा बदलेल. तुमची एकाग्रता भंग पावेल आणि जी मोठी संधी तुमच्याकडे चालून येत आहे ती वादाच्या धुरामध्ये हरवून जाईल. हृदयस्पर्शी सल्ला. आठवून बघा, रागाच्या भरात तुम्ही आजवर किती जवळची माणसं गमावली आहेत. नंतर पश्चाताप करून ती माणसं परत येत नाहीत. या 7 दिवसात फक्त स्मितहास्य करा. तुमचा शांतपणा हाच तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठा पराभव असेल. 2. गुप्तता पाळा. स्वप्नांना नजर लागते. आपल्याकडे एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. धनु राशीचे लोक खूप मनमोकळे असतात. मनात काहीही पाप नसल्यामुळे ते आनंदाच्या भरात आपल्या सगळ्या योजना जगासमोर मांडतात. पण हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. नजरेचा फेरा. जग हे केवळ चांगल्या माणसांनी भरलेलं नाही. काही लोक तुमच्यासमोर हसून बोलतील पण तुमच्या प्रगतीवर मनातल्या मनात जळत असतील. त्यांची नजर तुमच्या कामाला खीळ घालू शकते. काय गुप्त ठेवावे? 1. आर्थिक व्यवहार. तुमच्याकडे कुठून पैसा येणार आहे किंवा तुम्ही कुठे गुंतवणूक करणार आहात हे कुणालाही सांगू नका. 2. करिअरची संधी. जर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर आली असेल किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळणार असेल तर जोपर्यंत कागदोपत्री शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत पेढे वाटू नका. 3. कौटुंबिक सुख. तुमच्या घरातले आनंदाई महल सोशल मीडियावर किंवा लोकांसमोर जास्त मिरवू नका. भावनिक पैलू. तुम्ही जेव्हा तुमचं यश सांगता तेव्हा तुम्हाला वाटतं की लोक तुमच्यासाठी आनंदी होतील, पण दुर्दैवाने आजच्या काळात स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं सुख पाहून लोक जास्त दुःखी होतात. तुमचं नशीब फिरत असताना तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार करा. शांतपणे काम करा, तुमचा विजयच उद्या मोठा आवाज करेल. 3. आळस आणि नकारात्मकता सोडा. संधी पुन्हा दार ठोठावणार नाही. धनु राशीच्या व्यक्तींना कधीकधी असं वाटतं की माझं नशीबच खराब आहे, मग कष्ट करून काय फायदा. ही नकारात्मकता आणि त्यातून येणारा आळस हे तुमचे शत्रू आहेत. वेळेचे महत्त्व. उद्यापासून फिरणारा नशिबाचा काटा तुमच्यासाठी अशा संधी घेऊन येईल ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. पण या संधी वेळेच्या बाबतीत खूप कडक असतील. काय घडेल?
कदाचित तुम्हाला सकाळी लवकर कुठेतरी जायचे असेल किंवा एखादा महत्त्वाचा फोन येणार असेल. जर तुम्ही बघू नंतर किंवा उद्या करू म्हटला तर ती संधी दुसऱ्याच्या पदरात पडेल. नशीब तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकते, पण चालायचं तर तुम्हालाच लागेल. मनाची मरगळ झटकून टाका. गेले कित्येक दिवस तुम्ही मानसिक थकव्यामुळे शांत बसला आहात, पण आता झोपण्याची वेळ नाही, ही वेळ आहे पुन्हा एकदा कंबर कसण्याची. एक आठवण, तुमच्या आईवडिलांनी तुमच्या यशासाठी किती उपवास केले असतील, किती देवांना साकडं घातलं असेल, याचा विचार करा. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला या 7 दिवसात रक्ताचं पाणी करावं लागेल. तुमचा आळस हा तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांचा अपमान ठरेल. त्यामुळे ताजेतवाने व्हा, देवाला स्मरा आणि कामाला लागा. मित्रांनो, धनुरास ही धनुष्यबाण घेतलेल्या योद्ध्याची रास आहे. योद्धा कधीच रडत बसत नाही, तो फक्त लढतो. तुमच्या आयुष्यातली ही 7 दिवसांची लढाई तुम्हाला जिंकून देणार आहे. आता मला कमेंटमध्ये सांगा, या 3 गोष्टीपैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात कठीण वाटते? राग आवरणे, गुपित राखणे की आळस सोडणे? नात्यांची कडू सत्य आणि रक्ताची माया. धनुराशीचे लोक नात्यात स्वतःला झोकून देतात, पण गेल्या काही वर्षात तुम्हाला रक्ताच्याच माणसांनी परक केलं. ज्यांच्यासाठी तुम्ही दिवसरात्र एक केली, त्यांनीच तुमच्या कष्टाची किंमत शून्य केली. काय घडणार आहे? या 7 दिवसात तीच माणसं पुन्हा तुमच्याकडे फिरतील. का? कारण तुमच्या नशिबाचा काटा थिरताना त्यांना दिसणार आहे. तुमच्याकडे पैसा आणि सत्ता येताना दिसली की दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. सावधानता, इथे तुम्हाला भावुक व्हायचं नाहीये. त्यांना माफ करा, पण पुन्हा त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. ज्यांनी तुमच्या पडत्या काळात पाठ फिरवली, त्यांना तुमच्या चढत्या काळात ताटात मान देऊ नका. तुमच्या आयुष्यात असा कोणी मित्र किंवा नातेवाईक आहे का, ज्याने गरजेच्या वेळी हात सोडला? जर असेल तर कमेंटमध्ये कळलं मला असं लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या मनावरचं ओझं हलकं करेल. स्त्री शक्तीचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ. तुमच्या राशीवर गुरुग्रहाची कृपा असते, पण या 7 दिवसात तुमच्या आयुष्यातील स्त्री, ती तुमची आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी असू शकते, तुमच्यासाठी लकी चार्म ठरणार आहे. नशिबाचं गुपित. या आठवड्यात घरातून बाहेर पडताना आपल्या आईच्या किंवा पत्नीच्या चरणांना स्पर्श करून निघा. त्यांच्या आशीर्वादात इतकी शक्ती असेल की तुमचं अडलेलं काम अगदी शेवटच्या क्षणी मार्गी लागेल. स्वप्नांचा पाठलाग आणि दैवी संकेत. तुम्हाला कदाचित गेल्या काही दिवसांपासून विचित्र स्वप्न पडत असतील किंवा वारंवार काही विशिष्ट अंक दिसत असतील. हे निव्वळ योगायोग नाहीत, हे ब्रह्मांडाचे संकेत आहेत. अंतरात्म्याचा आवाज. या 7 दिवसात जेव्हा तुम्ही गोंधळलेले असाल, तेव्हा शांत बसा आणि आपल्या मनाला विचारा. तुमचं मन तुम्हाला जे सांगेल तोच देवाचा आदेश असेल. कोणाचंही ऐकू नका, फक्त स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवा. हृदयस्पर्शी आवाहन. तुम्ही खूप सोसलेय मित्रांनो, आता थकायचं नाही. जर तुम्हाला वाटत असेल की देवाने तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठीच इथे पाठवला आहे, तर कमेंटमध्ये मी तयार आहे असं नक्की लिहा. 7. कर्माचा हिशोब आणि न्यायाचा विजय. धनुराशीचा व्यक्ती अन्यायाविरुद्ध नेहमी लढत आलाय, पण अनेकदा तुम्हालाच दोषी ठरवलं गेलं. लोकांनी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुमचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. न्यायाची वेळ. हे 7 दिवस तुमचा न्याय करतील. ज्यांनी तुमचं नुकसान केलंय त्यांना कुदरत म्हणजे निसर्ग शिक्षा देईल. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त शांतपणे तुमची प्रगती पहा. हा लेख वाचताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा की तुमच्या नशिबाची कवाडं उघडली आहेत, कारण भावना तिथेच असतात जिथे माणुसकी जिवंत असते. श्रोतेहो, उद्याचा सूर्य तुमच्या आयुष्यातला अंधार कायमचा संपवून टाकेल. फक्त स्वतःला वचन द्या की मी हार मानणार नाही आणि माझ्या कष्टाने माझं नशीब बदलून दाखवेन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनातील भावना मोकळेपणाने कमेंटमध्ये मांडा. प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचणार आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या 7 दिवसात तुमचं आयुष्य बदलणार आहे, तर हा व्हिडिओ 5 गरजू लोकांशी शेअर करा. तुमची एक शेअर केलेली गोष्ट कोणाचं तरी तुटलेलं स्वप्न जोडू शकते. तर हे होतं आजचे धनु राशीचे भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.